नमस्कार दादा. आज पैलवान भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनलवर येत आहे. हा. विशेष म्हणजे त्याचं कारण म्हणजे आज एक जयंत केसरी 2024 एक भव्य दिव्य आयोजन. त्या आयोजनामध्ये आपला पैलवान गटपात झाले, तर थोडीशी माहिती द्या आपल्याला. हो, पेलवान आणि ठाकूर पैरा होता त्याचा आणि चांगली गाडी पळाली. दादा, पैलवानला बघायला लोक एक आतुरतेने वाट बघतात त्याची मुंबईला. तर आता तर तुम्ही त्याला इथं घाटावरच पळवतात. तर कसं काय सांगा ना, त्याचं नियोजन कसं असतात ते. घाटावर म्हणजे मुंबईला पण येईल, पण सध्या आता इथे कशी रोलिंग चालू आहे बैल, तर पैरे पण चांगले चांगले आहेत, तर म्हणून खालती उतरत नाही. दादा, कुठं ना कुठं आज एक महिन्यामध्ये मला तर वाटतं 4 ते 5 याचे एक नंबर झाल्यात. हो, काय काय सलग एक सांगाल? नंबर. सर्वात आधीचे याचे एक नंबर मला तर वाटतं पेटना का कुठं नाही, इथे सोराडेला ना. चोराडेला सगळ्यात. आणि ती बाईट पण आपण घेतलेली, तर सांगा ना थोडीशी माहिती. सगळ्यात आधी घरच्या गाडीने बादल म्हणून आहे आपलं वासरू, चोराडेला तो एक नंबर केला. नंतर सुरलीला केला, नंतर नेलकरंजीला केला, नंतर शिराला तिथे एक नंबर केला. म्हणजे एक महिन्यामध्ये 4 एक नंबर केले. हो, 4 एक नंबर. आणि आज पण इथे गटपास केले. हो तर एक विशेष म्हणजे आपल्या मुंबईचे एक शान बनले पैलवान. हो. कारण अजून मुंबईकरांना बघायला नाही भेटला अड्ड्यामध्ये. काय सांगाल? म्हणजे आता पण आला, नेला होता मुंबईला, पण दिवाळीच्या नंतर परत वरती आणलं थोडा पैऱ्यामुळे. आणि मागच्या वर्षी पण मुंबईला बैल होता, 4-5 शर्ती जिंकल्यात त्याने, एक पण हारला नाही. एक दादा, तुमची एक ओळख आहे आज रामभाऊ शेठ, एक आपले तुमचे आपले याचे एक आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. हो आणि एक आपल्या अंबरनाथचा राजा हो या नावाने आज इथं सुद्धा तुमचं नाव अंबरनाथचा राजा एक नाव टिकून ठेवलंय. हो. तर कुठं ना कुठं आज तो नाव आपल्या पैलवानच्या मुलं अजून टिकतंय. काय सांगाल मग? म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे या गोष्टीला तो राजा पळत होता तेव्हा मी सुद्धा बघितलं नाही त्याला. कमी कमी 25-30 वर्ष अगोदरची गोष्ट आहे, तेव्हा तो बैल पळत. अजूनही लोक त्याचं नाव काढतात, म्हणजे तो बैल किती पळत होता त्याचा अंदाज. हो ना दादा, आपली ना ओळख आज आपल्या घरामध्ये एक खूप मोठे डॉक्टर सुद्धा आहेत. हो. आणि तो क्षेत्र टिकून तुम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे मातीचा खेळ सुद्धा टिकवले तुम्ही. काय सांगाल? आता ते कसं म्हणजे खानदानी नाद, परंपरेचा नाद एकदम. तर आणि त्यांना पण आवड आहे, तेही सुद्धा मैदानाला असतात. कधी सुट्टी असेल की आता आजही आलेत, सुट्टी असली की येतात. तर आम्हाला म्हणजे कुठल्या गोष्टीचा विरोध नाही, घरातून पण सपोर्ट असतो या गोष्टीचा. भरपूर मोठा ग्रुप आहे हो तुमचा. हो. नेहमी बघतो मी. हो, काय सांगाल सर्वांविषयी? सर्वांचे सगळे आपले मित्र भाऊ लोक आहेत, सगळे येतात. जेव्हा आपण वाटलं की चला, तर सगळे तयार होतात जायचं, मग मैदानाला येतोच आम्ही. नियोजन कसा ठरला तुमचा पैलवानचा ठाकूरचा? पहिल्यांदा म्हणजे रायफलचा पैरा होता आधी आमचा. 2 मैदान ती काळी पळ होती चांगली, पण काही कारणामुळे थोडा पैरा हे झाला, नंतर ठाकूरचा पैरा केला. आणि गाडीला खूप स्पीड होता. हो, स्पीड चांगला होता गाडीला. तर काय असेल पुढे अपेक्षा मग अजून? आता बघूया, जे नशिबात असेल ते. पण कुठं ना कुठं आज मुंबईकरांच्या नजरा आपल्या पैलवानकडे सुद्धा लागली असती. हो हो, भरपूर कारण आहे. ते बघतात भले तिकडनं लाईव्ह वर सुद्धा बघतात हो की आपला पैलवान हा कुठं ना कुठं नंबर घेतच. हो आणि एक तुमच्या आपल्या मानेरे गावाची म्हणजेच नाही तर पुढे मुंबईकरांची एक शान बनलाय तो. हो आणि मानेरे गावाचं पण नाव कुठं ना कुठं आज या भागामध्ये हो याच्या आधी तुमच्या आजोबांनी केला. आणि आता तुम्ही पण तो टिकवून ठेवलाय वारसा. आणि एक सर्वात मोठा एक तुमच्या दावणीला असलेली लक्ष्मी म्हणजे पैलवान. हो कुठं ना कुठं पैलवान आहे ना. हो, पैलवान आहे. अजून बादल आहे आपला छोटा, बाजी आहे. बाजीचा थोडा पायाला मार लागला म्हणून त्याला बाहेर काढत नाही, कारण का भरपूर जण बोलत होती बाहेर काढत नाही, पण पायाला मार लागला, पुशे गावला त्याच्या, तर अजून तो सरळ झाला नाही म्हणून त्याला बाहेर काढत नाही. दादा, या बैलाचे वैशिष्ट्य आहेत ना, हा गोठ्यामध्ये पण झोपतोय. हो हो, मी तुमच्या इन्स्टा रीलला सुद्धा बघितलंय. काय सांगाल? एकदम बिंदास आहे, म्हणजे त्याला असं काय तो घाबरत बिबरत नाही. असं गोट्यामध्ये जरी बांधला की तो झोपून जातो डायरेक्ट. आणि दादा, आता बैलाचं सध्या वय किती आहे आपल्या? आता समजा 3.5-4 वर्षाचा. बरोबर आहे. बघूया आज आता सेमीला काय करतोय. हो कारण सर्वांना एक इच्छा पण आहे की आपला पैलवान सेमी पण करावा. हो. आणि त्याच्यानंतर काय होईल तर नंतर बघू आपण. हो. गुलालात राहिला म्हणजे तो एक आनंदाचीच गोष्ट आहे. चालेल दादा, बघू आपण पुढे काय होईल ते. धन्यवाद.